तब्बल 11 वर्षांनंतर डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणाचा निकाल लागलाय। महाराष्ट्रातल्या सामाजिक, विवेकवादी आणि अंधश्रद्धा विरोधी चळवळीत मोलाचं योगदान असणारे महत्त्वाचे कार्यकर्ते म्हणून नरेंद्र दाभोलकरांची ओळख होती। 20 ऑगस्ट 2013 रोजी दाभोलकरांची पुण्यात भर दिवसा गोळ्या झाडून निर्घुण हत्या करण्यात आली होती। 20 ऑगस्ट 2013 ला पहाटे पुण्यात राज्याला हादरवून टाकणारी घटना घडली। नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊयात। नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत। पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर 20 ऑगस्ट 2013 ला पहाटे सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली। ते मॉर्निंग वॉकला गेले असताना जवळच दबा धरून बसलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला। दाभोलकरांचा जागीच मृत्यू झाला। दाभोलकरांवर फायरिंग केल्यानंतर दोन्ही संशयित आरोपी बाईकवरून पळून जाण्यास यशस्वी ठरले। यानंतर राज्यभरात आम्ही सारे दाभोलकर या सामाजिक चळवळीतून हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। त्यावेळेच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता। त्यानंतर पुणे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि संशयित आरोपींना ताब्यात घेतलं। तारखांवर तारीख सुरू असताना शेवटी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्ये प्रकरणात तब्बल 11 वर्षांनंतर निकाल लागला। पुणे सत्र न्यायालयाने हा निकाल देत सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली। या खटल्यात 5 आरोपी होते। त्यापैकी संजीव पुनाळेकर, डॉक्टर वीरेंद्र तावडे आणि विक्रम भावे या तिघांची कोर्टाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली। न्यायालयाच्या निकालानंतर नरेंद्र दाभोलकर यांची कन्या मुक्ता दाभोलकर यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे। पाहूयात। 13 ते 18 असा 5 वर्ष हा तपास एका टप्प्यावर येऊन थांबला होता। आज आम्हाला असं वाटतं की जे ॲक्च्युअल शूटर्स होते त्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावलेली आहे। ही एक महत्त्वाची गोष्ट घडलेली आहे या तपासामध्ये। आणि ही जी संपूर्ण 11 वर्षाची लढाई होती ती मला असं वाटतं की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आम्ही सर्व कार्यकर्ते आणि सर्व हितचिंतक, त्यामध्ये महाराष्ट्रातल्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचा देखील आवर्जून उल्लेख करायला पाहिजे की ज्यांनी हे कॉज लावून धरण्यामध्ये निश्चित एक महत्त्वाची भूमिका बजावली। त्यामुळे 11 वर्षानंतर विवेकाच्या मार्गाने जाऊन न्याय दृष्टीपथात मिळतो ही भावना आमच्या मनामध्ये जागृत राहिलेली आणि मला वाटतं लोकशाहीसाठी सुद्धा ही उपकृत भावना आहे। पण लढाई संपलेली नाही। नरेंद्र दाभोलकर प्रकरणात न्यायालयाच्या निकालानंतर त्यांचे पुत्र हमीद दाभोलकरांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे। त्या प्रकरणांमध्ये 2 जणांना प्रत्यक्ष जे संशयित मारेकरी होते त्यांना शिक्षा झालेली आहे। एका पातळीवरती हा न्याय झाला आहे, पण उरलेले जे 3 आरोपी सुटले आहेत त्यांच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत ही लढाई आम्ही घेऊन जाऊ असं हमीद दाभोलकर यांनी स्पष्ट सांगितलंय। ऐकूयात। न्यायालयाच्या निकालाचं आम्ही स्वागत करतो। न्यायव्यवस्थेवरती डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर आम्ही सातत्याने विश्वास ठेवत आलेलो होतो इथल्या कायदा सुव्यवस्थेवरती। आणि आज त्या प्रकरणामध्ये 2 जणांना प्रत्यक्ष जे संशयित मारेकरी होते त्यांना शिक्षा झालेली आहे। एका पातळीवरती हा न्याय झालेला आहे। उरलेले जे 3 सुटलेले आहेत आरोपी त्याच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत ही लढाई आम्ही घेऊ जाऊ। प्रत्यक्षामध्ये माणसाला मारून त्याचा विचार संपवता येत नाही आणि अशा पद्धतीनं डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर त्यांचं काम संपलेलं नाही, पण निर्धारांनी चालू राहिलेलं हे अधोरेखित होतं। आणि ज्या विचारधारांकडे याच्याविषयी संशयाची सुई होती ते आज न्यायालयाच्या निर्णयामुळे त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे। न्यायालयाच्या निकालाचा आम्ही सन्मान करतो, पण आजचा निकाल समाधानकारक नाही। या निर्णयाचा सविस्तर अभ्यास करू। या घटनेतील मास्टरमाइंड शोधून काढण्यासाठी आम्ही वरच्या कोर्टात धाव घेणार असं डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचे ॲडव्होकेट ओंकार नेवगी यांनी सुद्धा नमूद केलं। पाहूयात। 2 वेगळे आरोपी दाखवल्यानंतर 2016-2018 मध्ये हे आता जे आरोपी आहेत त्यांना शूटर म्हणून दाखवण्यात आलं। नक्कीच आज जरी दोघांना शिक्षा दिली असली तरी या निकालाचा आम्ही आदर करतो। जी काही सविस्तर निकालाची प्रत आहे ती हातात आल्यानंतर त्याचा अभ्यास केल्यानंतर हा निकाल नक्कीच आम्ही चॅलेंज करणार आणि उच्च न्यायालयात या संदर्भात आम्ही दाद मागणार। आता तब्बल 11 वर्षांनंतर डॉक्टर दाभोलकर यांच्या हत्याकांडाचा निकाल लागला। पण इतके वर्ष उलटून गेल्यानंतर देखील लागलेला निकाल हा समाधानकारक नाही असंच दिसतंय।
डॉक्टर दाभोलकर यांचे समर्थक लागलेल्या निकालाशी सहमत आहेत का? न्यायालयाने दिलेला निकाल खरंच त्यांना मान्य आहे का? जर मान्य नाही तर आता कोणता पाऊल उचलला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासंबंधी देशोन्नती अजून काही प्रतिक्रिया घेऊन आपल्या समोर येईल. आपलं यावर काय मत आहे नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. जर तुम्ही देशोन्नती डिजिटलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि पाहत राहा देशोन्नती. नमस्कार.